पर्यावरण दक्षता मंच ठाणेतर्फे आयोजित 2 सेशन्समध्ये आपण ऊर्जा ह्याविषयी जाणून घ्यावं अशी कल्पना आहे आणि त्यासाठी आपण आज सगळे इथं एकत्र जमले आहोत. ऊर्जा म्हणजे काय आणि ऊर्जा निर्मितीची वेगवेगळी तंत्रज्ञानं, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पारंपरिक तंत्रज्ञानं आणि अपारंपरिक तंत्रज्ञानं अशी 2 त्याच्यामध्ये अलीकडं आपण सगळी चर्चेमध्ये नेहमी असतात. तर ह्या 2 तंत्रज्ञानासंबंधी आपण माहिती घेणार आहे. त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की ऊर्जा आणि विकास यांचा खरं म्हणजे परस्पर काय म्हणतो त्याला डायरेक्ट प्रपोर्शन किंवा परस्पर संबंध अगदी म्हणजे दोघंही एकमेकाचे मायबाप असे असल्यागत म्हणायला हरकत नाही, कारण जिथे विकास आवश्यक आहे तिथं ऊर्जा ही अत्यावश्यक आहेच. ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे भारताची ऊर्जेसंबंधीची सद्यस्थिती आणि निसर्गतःच भारताला प्राप्त असलेली विविध संसाधनं, वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती इत्यादी विषयीच्या संकल्पना पण त्याआधी आपण समजून घेणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की पहिल्या भागामध्ये आपण ऊर्जेसंबंधी काही माहिती आणि भारताला एकूण ह्या सगळ्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध आहे त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर एकूण आपली ऊर्जेची आजची स्थिती काय आहे आणि कोणकोणत्या प्रकारची ऊर्जा आपण सध्या वापरतो, ती कोणकोणत्या माध्यमातून आपल्याला मिळती, हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे सुरुवात करूया आपण. हे सगळं समजून घेताना आपण जाणतो की एकूणच सध्याची जी आपण आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ऊर्जा हे आपल्याला लागत असते. विविध प्रकारचं तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेली ती ऊर्जा असते, पण ह्या ऊर्जेशिवाय आज आपलं एकही पाऊल पडत नाही असं म्हणायला हरकत नाही. इतके आपण ऊर्जा सेवी अलीकडच्या भाषेमध्ये, मॉडर्न भाषेमध्ये म्हणलं तर असे झालेले आहोत. आता ही अधिकाधिक ऊर्जा आपण का वापरतो, तर आपल्याला माहित आहे की आपल्याला अधिकाधिक सुरक्षितता, अधिकाधिक आराम, अधिकाधिक मनोरंजन हे हवं असतं आणि म्हणून हे सर्व अधिकाधिक मिळावं म्हणून आपण ऊर्जा वापरत असतो. अगदी आपल्या दिवसाची सुरुवात आपण डोळ्यासमोर जरी आणली तर तिथपासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक प्रकारची गॅजेट्स, अनेक प्रकारची उपकरणं ह्या सगळ्यांना चालवण्यासाठी विविध प्रकारची ऊर्जा आपण सहज वापरत असतो. आता अलीकडच्या काळामध्ये झालंय असं की सगळ्याच गोष्टी आपण विजेवर आणून ठेवले आणि आपली गंमत अशी होते की आपण बटन दाबतो आणि आपला मोबाईल चार्ज व्हायला लागतो. आपण बटन दाबतो आणि दिवा लागतो, बटन दाबतो आणि फॅन फिरायला लागतो, एसी लागतो. आणि आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बटनाच्या पलीकडे वीज काय कायम उपलब्ध आहेच, पण असा कोणी विचार करत नाही की ही वीज निर्माण नक्की कशी होते, त्यासाठी काय काय कष्ट करावे लागतात, कोणकोणत्या प्रकारची नैसर्गिक साधनं यासाठी वापरलेली असतात आणि हे सगळं केल्यानंतर मोठ्या कष्टाने आणि मोठ्या दूरच्या अंतरावरनं आपल्यापर्यंत ह्या बटनाच्या मागे जे आपण दाबलं की ही सगळी उपकरणं चालतात, तिथपर्यंत ऊर्जा येते याची जाणीव आपल्याला बऱ्याच वेळेला नसते. आजचं जर आपण एकूणच ह्या सगळ्या मागचं तंत्रज्ञान, त्याचा स्तर, त्याचा दर्जा, त्याची जटिलता ही जर बघितलं तरी ही नित्य वाढत जाणारी आहे. म्हणजे इतकी वाढत जाणारी आहे की आपण घरात आणणारी प्रत्येक नवीन वस्तू ही सहजपणे आपल्या प्रत्येकाचं डोमेस्टिक कन्झम्पशन हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवत असते. आपल्याला ते गेल्या 4-5 वर्षापूर्वीचं एखादं जर आपण घरचं MSCBचं बिल काढून बघितलं तर लक्षात येईल की बहुतेक प्रत्येकांच्या घरातलं MSCBचं बिल हे 5 वर्षापूर्वीचं ॲव्हरेज आणि आजचं ॲव्हरेज याच्यामध्ये कमीत कमी 20 ते 30% वाढ झालेली आपल्याला लक्षात येईल. दुसरं म्हणजे आपण ह्या सगळ्या ऊर्जा वापरायच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू बनवताना सुद्धा त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरलेली असते याचा आपण कधी विचार करत नाही. साधं मोबाईलचं उदाहरण आपण घेऊ. आजकाल सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत
रिपेअरची कन्सेप्टच हळूहळू गायब व्हायला लागली आहे. म्हणजे यूज अँड थ्रोचा जमाना ज्याला म्हणतात, तो इतक्यात मोठ्या प्रमाणावर आपण स्वीकारलेला आहे की कोणतीही गोष्ट रिपेअर करावी अशी. पूर्वी कसं होतं की काही गोष्ट बिघडली तर पहिल्यांदा ती रिपेअर होते का बघा, त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल करता येतो का बघा, ह्याचा विचार व्हायचा. पण आता रिपेअरची कन्सेप्ट खरं म्हणजे गायब झाली आणि ती वस्तू आपण सहज फेकून देतो. आपल्याला वाटतं की वस्तू फेकून दिली त्याचा ऊर्जेशी काय संबंध. पण कोणतीही वस्तू जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचते त्यावेळेला ती वस्तू बनवायसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये ऊर्जा वापरलेली असते, ज्याला एम्बेडेड एनर्जी म्हणतात. त्याचा आपण कधीही विचार सुद्धा करत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला आपण दैनंदिन कामं आपली कमी होतानाही काही आपल्या लक्षात येत नाही, दिसत नाहीये. म्हणजे एवढी ऊर्जा आपण वापरतो, मगाशी म्हणलं तसं आराम मिळावा, आपल्याला चांगली सेवा मिळावी, यासाठी आपण ह्या सगळ्या वस्तू वापरायला सुरुवात केली. पण रोजचं दैनंदिन जीवन जे आहे आपलं, ते काही फार सुखदायक झालंय असं आपल्याला कोणाला जाणवत नाही. आपली दैनंदिन कामं तर वाढतच जात आहेत आणि त्यामुळं ज्यासाठी आपण हे केलं ते खरं म्हणजे होतंय का, ह्याचा पण काहीतरी मागं वळून विचार करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की आपण आता रिपेअर करत नाही, यूज अँड थ्रोचा जमाना, आणि त्यामुळे ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर त्या वस्तू निर्मितीसाठी जी ऊर्जा लागली त्याचा सगळा नाश होतो, हे गोष्टी आहेत. त्याच्याच बरोबर आपण आराम मिळावा आणि आपल्याला सोय व्हावी यासाठी ह्या सगळ्या वस्तू वापरल्या तरी बाजूला दिसतं मात्र बरोबर उलट चित्र. प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी, गोंगाट, कचरा, प्रदूषण हे तर रोज आपल्याला वाढताना दिसतंय. त्यामुळे ऊर्जा वापरली आपण कशासाठी, तर जास्तीत जास्त आमची सुधारणा व्हावी, आमचं जीवन अधिक सुखदायी व्हावं यासाठी. पण तसं दिसत मात्र नाहीये. तर हे सगळं होत असलं तरी सुद्धा आजच्या सेशनमध्ये ऊर्जा म्हणजे नक्की काय, इथनं मग आपण पुढं सुरुवात करूया. अगदी सुरुवातीचा भाग म्हणजे आपल्या लक्षात येईल की विश्वातल्या विविध कणांची हालचाल जेव्हा होते तेव्हा सर्वात प्राथमिक असं ज्याला म्हणता येईल अशा उष्णता या प्रकारच्या ऊर्जेची निर्मिती होती. हे आता अगदी बेसिक गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी शालेय आपल्या अभ्यासक्रमामध्ये शिकलं असेल की कोणत्याही कणांची हालचाल जेव्हा होईल, जितकी ती हालचाल जास्त स्पीड न होईल तितकी उष्णता जास्त निर्माण होते. आपण साधे आपले दोन हात जरी एकमेकावर चोळले, जोरजोरात घासले, तरी सुद्धा आपल्याला उष्णता निर्माण झाली हे आपल्याला जाणवतं. हा ऊर्जेचा अगदी बेसिक पहिला टप्पा असं म्हणायला हरकत नाही. पुढचा टप्पा म्हणजे हेच जेव्हा भारित कणांच्या बाबत होतं, भारित असलेले पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा भारांनी जे कण हालचाल करतात त्यावेळेला निर्माण होते ती विद्युत ऊर्जा असं म्हणतात. म्हणजे पहिला टप्पा झाला उष्णतेचा, दुसरा टप्पा झाला विद्युत ऊर्जा. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा फोटॉन कणांची हालचाल होते, आपल्याला माहिती आहे की अणू, फोटॉन, इलेक्ट्रॉन याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. या फोटॉन कणांची जेव्हा हालचाल होते त्यावेळेला त्याला उत्सर्जित ऊर्जा आणि म्हणजेच आपण अणु ऊर्जा ज्याला म्हणतो ती ऊर्जा, हा त्याचा तिसरा प्रकार. ऊर्जेचे हे तीन खरं म्हणजे बेसिक प्रकार. आपण ज्या ज्या प्रकारची ऊर्जा वेगवेगळ्या आपल्या उपकरणांसाठी, यंत्रांसाठी वापरतो, ही आत्ता उल्लेख केलं ते ह्या तीन प्रकारच्या मध्ये बेसिकली असते. या ऊर्जेसंबंधीचे आपण शालेय अभ्यासक्रमात जसं मगाशी म्हणलं तसं ऊर्जेचे बेसिक गोष्टी आपल्या लक्षात आल्या आहेत, तशा दोन नियमांचाही आपली गाठ शाळेतच पडलेली आहे. त्यातला पहिला ऊर्जेसंबंधीचा नियम आहे, तो त्याला म्हणतात ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम किंवा लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. लॉ ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन काय सांगतो की ऊर्जा नाहीशी होत नाही आणि नवीन निर्माणही होत नाही. आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, तर ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये त्याचा बदल, रूपांतर घडवून आणू शकतो, पण ऊर्जा नव्यानं निर्माण करता येत नाही. हे खरं म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण सहज विचार केला तर आपली जी पृथ्वी आहे ज्याच्यावर आपण राहतो, ही खरं म्हणजे ज्याला म्हणता येईल ही एक क्लोज सिस्टीम आहे. बंदिस्त ज्याचं सगळं ढाचा आहे, खाका आहे असं म्हणता येईल. ही एक क्लोज सिस्टीम आहे. ह्या पृथ्वीवर बाहेरून, पृथ्वीच्या बाहेरून येतो तो फक्त सूर्यप्रकाश. इथून बाहेर काही जात नाही आणि सूर्यप्रकाशाशिवाय बाहेरून इथं काही
येत पण नाही. असं असलं तरी सुद्धा आपण हे जाणतो की करोडो वर्ष मनुष्य प्राणीच काय, मनुष्य प्राणी, बाकी जीव जंतू, सगळी वृक्ष वेली सगळे करोडो वर्ष इथं आनंदानं राहतायत. सगळ्यांची व्यवस्थित जीवन प्रणाली इथं व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे. याचं कारण आहे ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकमेकावर अवलंबून आणि सायकलिकली अशा प्रकारचे हे चालतात. फक्त सूर्यप्रकाश बाहेरून येतो, इथून बाहेर काही जात नाही. सूर्यप्रकाशाशिवाय बाहेरून इथं काही येत नाही. त्यामुळेच हा पहिला नियम जो आहे तो ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. दुसरा आणखी एक नियम आहे जो बऱ्याच वेळेला खरं म्हणजे आपण वाचलेला असतो. काही जणांनी त्याच्यामध्ये पुढे फिजिक्स वगैरे घेतला असेल तर त्याच्याबद्दल किंवा इंजिनिअरिंग कडे गेले असतील तर त्याचा विचारही केलेला असतो. पण सामान्यतः हा दुसरा नियम आहे तो बऱ्याच जणांच्या लक्षामध्ये येत नाही. आणि तो ऊर्जेसंबंधीचा दुसरा नियम जो आहे त्याला एंट्रॉफीचा नियम किंवा ज्याला आपण मराठीमध्ये विखुरणे असे म्हणू शकतो. ऊर्जेचा हा वैश्विक गुणधर्म आहे, परंतु मी म्हटलं तसं बऱ्याच वेळेला या नियमाकडे दुर्लक्ष होतं. हा नियम काय सांगतो, ऊर्जा ही नेहमी विखुरली जाते. त्यामुळं अशी ऊर्जा विखरली जात नसेल, जर ती अशी जेव्हा जेव्हा आपण कोणतंही यंत्र वापरतो, कोणतंही उपकरण त्याच्यामधून आपण काही सेवा घेतो, तर त्यावेळेला कोणतीही क्रिया संभवते केव्हा, तर त्याच्यासाठी जी ऊर्जा वापरली आहे तर ती एंट्रॉफीकडे त्याचा कल असतो, म्हणजे विखुरली जात असते. म्हणजेच निसर्गतः एंट्रॉफीची या विखुरण्याची सतत वाढच होत असते. आपण जी विविध प्रकारची यंत्र किंवा उपकरणं वापरतो त्यावेळी हेच घडतं. उदाहरणार्थ काय, तर समजा गाडीचं आपण उदाहरण घेऊया. गाडी चालवत असताना आपल्याला माहिती आहे की उपयुक्त ऊर्जेपेक्षा वाया गेलेली ऊर्जा ही नेहमी अधिक असते. ती कशी असते अधिक, तर गाडी आपण सुरू केली की इंजिन तापायला सुरुवात होतं. आतले सगळे पिस्टन पासून अनेक वेगवेगळे ज्या त्या इंजिन मधले पार्ट्स असतात त्यांचं घर्षण व्हायला सुरुवात होतं. इंजिन तापतं, घर्षण होतं, मोठ्या प्रमाणावर ऊर्जा धुरावाटे बाहेरही निघून जाते. त्यामुळं तीही एक धुरावाटे निघून गेलेली उष्णता असते. अशा पद्धतीनं जे आपण पेट्रोल किंवा डिझेल किंवा वीज जे काही असेल गाडी चालवण्यासाठी जी कोणती ऊर्जा वापरली असेल ती प्रत्यक्ष गाडी पुढे नेण्यासाठी जेवढी वापरली जाते त्यापेक्षा कितीतरी अधिक ऊर्जा ही नेहमी वाया गेलेली असते आणि विखुरली जाते. ह्याला एंट्रॉफीचा नियम म्हणतात. कोणत्याही यंत्राचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा नेहमीच उपयुक्त ऊर्जेपेक्षा त्यामुळं वापर न करता येण्याजोगी अशी ऊर्जा ही जास्त असते. थोडक्यात यंत्र वापरून आपण ऊर्जा विखुरण्याचा जो निसर्गाचा नियम आहे त्याचा वेग नेहमी वाढवत असतो. निसर्गतः ही ऊर्जा विखुरली जातच असते, एंट्रॉफी वाढतच असते, पण आपण मात्र यंत्र वापरून ती आणखी वाढवत असतो, कारण आपल्याला तेवढंच करणं शक्य आहे. त्यामुळे चांगला ऊर्जेचा स्रोत हा जर नियम असेल तर चांगला ऊर्जेचा स्रोत कोणता, तर ज्या ऊर्जेच्या स्रोतामध्ये विखुरण्या योग्य ऊर्जा एकत्रित स्वरूपात अधिकाधिक उपलब्ध असते तो ऊर्जा स्रोत हा आपल्यासाठी अधिकाधिक उपयोगी. आता असे कोणकोणते आहेत, त्यामुळे आपल्याला जे पहिल्यापासून माहिती आहेत, म्हणजे आपली माणसाची जी प्रगती सुरू झाली आणि पहिली क्रांती जी यांत्रिक क्रांती झाली त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दगडी कोळसा आणि खनिज तेल हे दोन पहिले खरं म्हणजे ज्याला म्हणता येईल ऊर्जा स्रोत, त्याला म्हणूनच खरं म्हणजे पूर्वीपासून वापरले जात असल्यामुळं पारंपरिक असं नाव पडलं. पारंपरिक ऊर्जा स्रोत, त्याच्यामध्ये दगडी कोळसा आणि खनिज. याचं काय वैशिष्ट्य आहे दगडी कोळशाचं आणि खनिज तेलाचं, तर याच्यामध्ये अशी ऊर्जा असते की जी एकत्रितरित्या आपल्याला उपलब्ध आहे आणि जी वापरून आपण आपली यंत्र वगैरे सगळी चालवू शकतो. पण तिथेही हा नियम मगाचा विसरून चालत नाही की दगडी कोळसा जरी वापरला त्याच्यावर आपण सर्वात पहिल्यांदा जे स्टीम इंजिन चालवलं त्याला एक्सटर्नल कंबस्चन इंजिन असं म्हणतात. तर त्या एक्सटर्नल कंबस्चन इंजिनच्या माध्यमातून जेव्हा स्टीम इंजिन चालायला लागतं त्यावेळेला त्या तयार झालेल्या वाफेचा वापर करून आपण मोठी मोठी इंजिनं चालवतो, रेल्वे चालते, अनेक गोष्टी घडतात. पण त्यावेळेला वापरात येणारी जी ऊर्जा असते त्यापेक्षा या एंट्रॉफीच्या नियमाप्रमाणे वाया गेलेली ऊर्जा ही भरपूर जास्त असते. विद्युत ऊर्जा हे त्यानंतरचं आणखी एक ऊर्जेचं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये अशी वापरात येण्याजोगी एकत्रित ऊर्जा ही भरपूर असते. आणि त्याच्या पाठोपाठ जी येते ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की अणु ऊर्जा, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशी ऊर्जा मानवाला
उपलब्ध झाली की जी विखुरण्या योग्य आहे आणि त्यामुळं ती कमीत कमी काय म्हणतात त्याला व्हॉल्यूम मध्ये जास्तीत जास्त ऊर्जा अशी उपलब्ध झाली. त्यामुळे हे 3-4 हे असे टप्पे आहेत. आपल्याला माहित आहे प्रगती आपली जशी जशी झाली तसे आपण पुढे पुढे ह्या विविध ऊर्जांचा वापर करत गेलो. 1970 साली तेल संकट निर्माण झालं. 1970 सालचा आपल्याला इतिहास माहित असेल. त्यावेळेला पहिल्यांदा विश्वामध्ये तेल संकट निर्माण झालं. त्यावेळेला खरं म्हणजे पर्यायी ऊर्जा याचा खरं म्हणजे विचार सुरू झाला. तोपर्यंत दगडी कोळसा, तेल ह्या गोष्टींच्यावरच खरं म्हणजे जग चालत होतं आणि त्या कालावधीमध्ये फारशी कुणालाही चिंता नव्हती की आपण हे वापरतोय हे आपल्याला किती कालावधीपर्यंत वापरायला मिळेल, त्याचे साठे जे आहेत आणि जे आपण सहज जमिनीतून उकरून काढतोय आणि वापरतोय हे आपल्याला किती कालावधीपर्यंत पुरतील. थोडी चर्चा काही लोकांनी सुरुवातीपासून सुरू केली होती, पण फार सिरियसली त्यावेळेला कोणाच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आली नव्हती आणि त्यामुळं 1970 साली पहिल्यांदा जेव्हा जगासमोर तेलाचं संकट आलं त्यावेळेला पर्यायी ऊर्जा याचा शोध खरं म्हणजे सुरू झाला असं म्हणता येईल. आणि मग काय काय असू शकते ही पर्यायी ऊर्जा? तर मग त्यावेळेला पहिल्यांदा सुरुवातीला पुढे आली ती विंड एनर्जी. वाऱ्याच्या वरती आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर वारे वेगवेगळ्या ठिकाणून वाहतायत त्याच्यावर शास्त्रज्ञांचं लक्ष गेलं आणि त्याच्यावरनं विंड एनर्जी बद्दल खरं म्हणजे काम सुरू झालं असं म्हणता येईल. विंड एनर्जीवर त्याच्याही आधी संशोधन केलं होतं, पण ते केवळ संशोधन लॅबोरेटरीमध्येच राहिलं होतं. पण हे आता प्रत्यक्ष आपल्याला उद्योगांसाठी वापरता येईल का याचा विचार सुरू झाला. त्यामुळे 70च्या तेल संकटाने हे पुढे आणलं. त्यानंतर जी आली ती सोलर एनर्जी, त्याच्या पाठोपाठ टायडल एनर्जी, असे अनेक पर्याय पुढे आले. या सगळ्या संबंधी आपण दुसऱ्या भागामध्ये आणखी माहिती करून घेणार आहोत. पण आतापर्यंत आपण ह्या ऊर्जेसंबंधी जी चर्चा केली, ह्या सगळ्या ऊर्जा आपल्याला म्हणता येतील की आपण दैनंदिन जीवनात म्हणजे दृश्य जगामध्ये आपल्याला जाणवणाऱ्या आपण वापरात आणतो त्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ऊर्जा आहेत. परंतु याच्या आधी सुद्धा एका ऊर्जेचा टप्पा आहे ज्याचा खरं म्हणजे ह्या भागामध्ये आपण विचार करणार आहोत आणि ते म्हणजे या जीवसृष्टीची निर्मिती, स्थिती आणि तिचं चलनवलन हे सगळं चालवण्यामागे जी ऊर्जा आहे आणि ह्या खरं म्हणजे ऊर्जांचा समुच्चय आहे की ज्याच्यातून ही सगळी जीवसृष्टी आधी निर्माण झाली, त्याचं सगळं चलनवलन सुरू झालं. ह्या काय आहेत? तर ह्या खरं म्हणजे 5 प्रकारच्या प्रमुख ऊर्जा आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ह्याला पंचमहाभूत असं म्हणतो. तर ह्या पंचमहाभूत ही खरं म्हणजे एक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची ही ऊर्जा आहे ज्यातून खरं म्हणजे ही सृष्टी प्रकट झाली, चालायला लागली, की प्रगती झाली, जे काय म्हणायचं. या सगळ्या गोष्टींच्या मागं आमांच्या मागं म्हणजे मनुष्य प्राणी हा सुद्धा या पंचमहाभूतांपासूनच बनलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं. त्यामुळे पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्यापासूनच हा मनुष्य देह पण बनलेला आहे आणि बाकी सगळी जी आपल्याला दिसती भावती आपल्या आसपास हालचाल करताना दिसते ती सगळी सृष्टी जी आहे ती या पंचमहाभूतांपासून घडलेली आहे. आणि त्यामुळं त्याच्याबद्दल जाणून घेणं हे खरं म्हणजे सुरुवातीला आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यानंतर ह्या आपल्या ज्या पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर हे करत असताना सुरुवात करूया आपण पंचमहाभूतांच्या ह्या बेसिक 5 गोष्टी ज्या आहेत ज्याच्यापासून ह्या सगळ्या सृष्टीचं चलनवलन चालतं. ह्या पंचमहाभूतांच्या बाबतीत आपल्या देशाची स्थिती काय आहे हे आधी आपण समजून घेऊ. आणि इथं मग मी एक नेहमी माझं आवडतं स्टेटमेंट करून घेतो की जेव्हा आपण हे बघायला लागतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जगातल्या सर्वात श्रीमंत देशातले आपण खरं म्हणजे नागरिक आहोत. हे फार मला सांगायला आनंद वाटतो की ह्या पंचमहाभूतांच्या पार्श्वभूमीवर आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळे बघणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला आपण आपल्या देशाचं ज्याला आपण म्हणता येईल की स्वॉट एनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स अनालिसिस आपण या मुद्द्यांवर करून घेऊ. आणि त्यासाठी मी आता एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केले तर ते मी आता शेअर करतो. त्याला मी नाव दिलंय अंडरस्टँड इंडिया, कारण आपल्याला आपल्या देशाच्या ह्या पंचमहाभूतांच्या बॅकग्राऊंडवर खरं म्हणजे काय स्थिती आहे आणि माझं जे आत्ता मी केलेलं विधान आहे ते आपल्याला तपासून बघायचंय.
आता सुरुवातीलाच अंडरस्टँड इंडिया हे खरं म्हणजे इंग्रजीमध्ये प्रेझेंटेशन मी करत असल्यामुळं अंडरस्टँड इंडिया असं म्हणतो. पण इंडिया का भारत हा सुद्धा एक खरं म्हणजे चर्चेचा विषय आहे. इंडिया हे नाव योग्य आहे का याच्याबद्दलही आपल्याला खरं म्हणजे कधीतरी विचार करायला पाहिजे. पण इंग्रजीमधल्या प्रेझेंटेशनमध्ये सहज म्हणून मी ते इंडिया वापरलं. खरं म्हणजे इथे अंडरस्टँड भारत असा शब्द पाहिजे असं माझं म्हणणं आहे. असो, तर आत्ता जे मी म्हणलं की आवर्स इज द रिचेस्ट नेशन इन द वर्ल्ड, जगातलं सर्वात श्रीमंत असं आपलं राष्ट्र आहे, ज्याची आपल्याला खरं म्हणजे फार कमी वेळा जाणीव असते. आणि त्यामुळेच आपण आजही स्वतःचं काय म्हणतो त्याला आत्मविस्मृती खरं म्हणजे आपण करून बसलेले आहोत. त्यामुळे आपल्याला हे जमेल का नाही, आपण कोण आहोत, आपली स्वतःच्या बद्दलची जी इमेज आहे आपल्याच मनामधली ती इतकी धूसर आहे की आपल्याला हे वाक्य कधीही पटतच नाही. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा हे वाक्य उच्चारतो त्यावेळेला समोर जर मी डायरेक्ट आजच्या ह्या घडीला आपण या इंटरनेटच्या माध्यमातून बोलतोय, पण ज्या वेळेला मी वर्गामध्ये लेक्चर देत असतो त्यावेळेला सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला शंका लगेचच प्रगट झालेली दिसते की कसं काय शक्य आहे, आवर्स इज द रिचेस्ट नेशन ऑफ द वर्ल्ड, हे कसं शक्य आहे. मी म्हटलं तसं आपण हे तपासून बघूया. बेसिक एलिमेंट्स जे आहेत तर ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही आपली पंचमहाभूतांची जी कल्पना आहे त्या एकेका तत्वाच्या निमित्तानं आपण आपल्या देशाची आता परीक्षा घेऊया. पहिलं तत्व आहे ते म्हणजे अर्थ, पृथ्वी. काय स्थिती आहे हो एकूण अर्थ म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन. तर इंडिया हॅज हायेस्ट कल्टिवेबल लँड इन द वर्ल्ड. असं म्हणलं की आणखी लोकांना शंका निर्माण होते, हे कसं शक्य आहे, आपल्यापेक्षा मोठे देश आहेतच ना आपल्या शेजारी. आणि ज्याचं सध्या आपलं प्रेम प्रकरण चालू आहे तो चायना असेल, त्यानंतर अमेरिका असेल, हे कितीतरी मोठे खंडप्राय आपल्यापेक्षा, आपला देशही खंडप्राय आहे पण आपल्यापेक्षा कितीतरी मोठे असे हे देश आहेत. तर असं असलं तरी सुद्धा हे वाक्य कसं काय शक्य आहे की इंडिया हॅज हायेस्ट कल्टिवेबल लँड इन द वर्ल्ड. तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे ज्याला आपण ज्याच्यावर आपण शेती करू शकतो अशी शेती आपल्याकडे आहे ती 16 कोटी हेक्टर इतकी शेती आपल्याकडे आहे. ऍग्रिकल्चर जिथं शक्य आहे अशी 16 कोटी हेक्टर आहे. आपल्या शेजारचा चायना जो आहे त्याच्याकडे फक्त 11 कोटी हेक्टर आहे. आणि अमेरिकेकडे सुद्धा आपल्यापेक्षा जमीन जरी जास्त असली तरी सुद्धा बराचसा त्याचा भाग जो आहे तो बर्फाच्छादित असतो. चायनाची पण ती स्थिती आहे, चायनामधलाही बराचसा भाग हा बर्फाच्छादित असतो. आणि एकूण ज्याला आपण ऍग्रिकल्चर शक्य आहे, शेती करणं शक्य आहे अशी सगळ्यात जास्त जमीन असलेला देश हा खरं म्हणजे भारत आहे, हे सत्य आहे. आता आपण सगळे इंटरनेटच्या जमान्यात राहतो त्यामुळे केवळ मी हे स्टेटमेंट करतोय म्हणून कोणी विश्वास ठेवू नये. इंटरनेटवर जाऊन हे आपण नक्की तपासून बघावं. तर त्यावेळेला लक्षात येईल की इंडिया हॅज हायेस्ट नेट कल्टिवेबल लँड. त्यामुळं पंचमहाभूतांच्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वावर आपण आपल्या देशाचं मूल्यमापन करतोय. त्यातल्या जमिनीबद्दलचं हे माझं स्टेटमेंट आहे की जगातला सर्वात श्रीमंत आपण का आहोत, तर आपल्याकडे सगळ्यात जास्त कल्टिवेबल लँड आहे. दुसरं आपण बघू पृथ्वी, आप. आप म्हणजे जल किंवा वॉटर. आता भारताचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, तेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सध्या आपण त्याच मोसमामध्ये आहोत ज्याला आपण मान्सून म्हणतो. त्या मान्सूनच्या माध्यमातनं आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी दरवर्षी आपल्या सगळ्यांच्या दारामध्ये येऊन पडत असतं. आता हे पाणी किती किती असतं प्रचंड, तर आपल्याला दरवर्षी जे पाणी मिळतं ते 250 क्युबिक किलोमीटर इतकं मोठ्या प्रमाणावर पाणी आपल्याला दरवर्षी येऊन आपल्या दारामध्ये पडत असतं. मान्सून ही कन्सेप्टच खरं म्हणजे भारताच्या ह्या सगळ्या भूभागामध्ये, भारत, पाकिस्तान आणि आसपासचा आपला जो ज्याला भारतवर्ष असं म्हणता येईल, या भागासाठीची ही कन्सेप्ट आहे. मान्सून ही कन्सेप्ट जगात सगळीकडे नाही, आपल्याकडेच आहे. तर ही 250 क्युबिक किलोमीटर इतकं पाणी. आता 250 क्युबिक किलोमीटर म्हणजे किती पाणी, तर आपल्या सगळ्यांना माहित आहे 1 क्युबिक मीटर जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये 1000 लिटर पाणी बसतं. म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर अशा मापांचा जर आपण एक
क्यूब तयार केला, एक डबा तयार केला, तर त्याच्यामध्ये 1000 लिटर पाणी बसतं. मी आता म्हणतोय ते 250 क्युबिक किलोमीटर इतका मोठा, जर एक मोठा क्यूब तयार केला तर त्यामध्ये मावणारं पाणी, इतकं पाणी दरवर्षी आपल्याला मान्सूनच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. त्यातलं आपण आता आपल्याकडं 16 कोटी हेक्टर एवढी आपल्याकडे उपजाऊ जमीन आहे, कल्टिवेबल लँड आहे. तर त्यातला आपण वापरतो किती? तर फक्त ह्या 16 कोटी हेक्टर मधली आज आपण जी जमीन वापरात आणली आहे ती फक्त ऍट प्रेझेंट वी कॅन इरिगेट 6 crore हेक्टर ऑफ अवेलेबल लँड. का? तर आपल्याकडे योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून, सिंचनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून 16 कोटी हेक्टर आमच्याकडे जमीन आहे, पण त्यातली आम्ही किती वापरात आणतो? तर फक्त 6 कोटी हेक्टर एवढीच जमीन आपण कल्टिवेशनच्या अंडर आणतो. भारत दरवर्षी 20 कोटी हेक्टर मीटर पाणी हे आपल्याला मिळत असतं, त्यातलं वाहून जात असतं. इफ वी यूज द वॉटर विच फ्लोज अवे टू द सी अँड कल्टिवेट एंटायर कल्टिवेबल लँड, वी कॅन फीड एंटायर वर्ल्ड पॉप्युलेशन ऑफ, आता हे माझं जुनं आहे, 400 कोटी अशी आपली जगाची लोकसंख्या मी इथं मांडली. आता ती वाढलेली आहे, 700 कोटीच्या आसपास आहे. पण तरी सुद्धा आपण जर सगळं पाणी, आपल्याला जे 250 क्युबिक किलोमीटर हे पाणी आपल्याला उपलब्ध होतं, ते पाणी आणि आपल्याकडे असलेली 16 कोटी हेक्टर जमीन जर आपण वापरली तर खरं म्हणजे आपण फूड पॉवर नेशन सहज होऊ शकतो. ही खरं म्हणजे पाण्याच्या बाबतीत आपली स्थिती आहे. त्यामुळे पंचमहाभूतातलं पहिलं झालं पृथ्वी, म्हणजे जमीन, जी आपल्याकडे 16 कोटी हेक्टर एवढी कल्टिवेबल लँड आहे. दुसरं झालं पाणी, जे आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, पण ते आपण त्यातलं मेजॉरिटी पाणी अजून वाहूनच जातं, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. त्यामुळे पाण्याच्या बाबतीतही आपण श्रीमंत आहोत, जमिनीच्या बाबतीतही आपण श्रीमंत आहोत. तिसरे येतं ते पृथ्वी आप तेज. तेज म्हणजे फायर, आकाश, प्रकाश. प्रकाश म्हणजे आता मगाशी आपण जसं म्हणलं की आपली पृथ्वी ही एक क्लोज सिस्टीम आहे आणि सूर्यप्रकाश याच्याशिवाय आपल्याकडे बाहेरून काही येत नाही. आपल्या सगळ्यांचा अनुभव जो आहे तो असा आहे की साधारण वर्षातले सहज अगदी जरी विचार केला तरी 300 दिवस खणखणीत सूर्य आपल्या आकाशामध्ये तळपत असतो. 65 दिवस सोडून देऊ आपण की ज्या वेळेला पावसाळ्याच्या 4 महिन्यातले अगदी 65 दिवस असे आपण म्हटलं, निदान 250 दिवस, 250 ते 300 दिवस असं म्हणायला हरकत नाही. इतके दिवस खणखणीत सूर्य आपल्याकडे असतो. जगात एवढा सूर्य कुणाकडे नाही बरं का. जगामध्ये सगळ्यात जास्त सूर्य असलेले हे आपण आहोत, कारण आपण अशा पृथ्वीवर अशा पोझिशनला आहोत की जिथं इतका मोठा सूर्य आपल्याला उपलब्ध आहे. थेरॉटिकल जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इन्सिडेंट पॉवर जी आहे ती किती आहे आपल्याकडे, तर 5000 ट्रिलियन किलोवॅट आवर्स इतकी आपल्याला ती उपलब्ध आहे. डेली ॲव्हरेज सोलर एनर्जी इन्सिडेंट ओव्हर इंडिया व्हेरीज फ्रॉम 4 to 7 किलोवॅट आवर पर मीटर स्क्वेअर. एका मीटर स्क्वेअरवर 1 मीटर बाय 1 मीटर एवढा जर आपल्या भारतामधला कोणताही तुकडा घेतला तर त्याचं ॲव्हरेज इन्सिडेंट पॉवर त्याच्यावर जी आहे ती 4 ते 7 किलोवॅट आवर, म्हणजे युनिट असं म्हणता येईल, पर मीटर स्क्वेअर एवढी आपल्याला उपलब्ध आहे सूर्याकडून. दिस इज फार मोर दॅन करंट टोटल एनर्जी कन्झम्पशन. आपलं जे सध्याचं एनर्जी कन्झम्पशन आहे, जे आपण पुढच्या टप्प्यामध्ये आपलं एनर्जी कन्झम्पशन नक्की किती आहे याच्याबद्दलचं आपण उहापोह करणार आहोत. तर ते जे एकूण एनर्जी कन्झम्पशन आहे, मग ते कोणत्याही स्वरूपातलं असो, मग ते पेट्रोल, डिझेल या स्वरूपातलं असो, किंवा कुकिंग फ्युएल म्हणून असो, किंवा इंडस्ट्रीमध्ये वापरात येणारी वीज असो, सर्व प्रकारचं टोटल एनर्जी कन्झम्पशन आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. द इंडियन एनर्जी पोर्टल जे आहे तेही नक्की आपण इंटरनेटवरनं एकदा बघितलं पाहिजे. ते काय एस्टिमेट सांगतं, जर आपण 10% आपल्याकडे जी उपजाऊ जमीन आहे, कल्टिवेबल लँड आहे, ती आपण सोलर एनर्जीच्या पासून ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली, फक्त 10%, 16 कोटी हेक्टर आपल्याकडे आहे आपल्याला माहिती आहे, त्यातली फक्त 10% ही जर आपण सोलर एनर्जीच्या माध्यमातून ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली तर इन्स्टॉल्ड सोलर कॅपॅसिटी वुड बी 8000 गीगावॅट or around 50 times the current total installed power capacity in the country. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सूर्यप्रकाश अवेलेबल आहे. आता इथं आणखी एक गोष्ट खरं म्हणजे जाता जाता आपल्याला सवय अशी एक वाईट लागली आहे की
आपल्याला कोणतीही समस्या, मग ती केवळ ऊर्जा या क्षेत्रातली नाही, कोणत्याही क्षेत्रातली आपल्या समोर जर एखादी समस्या आली तर आपल्याला रेडीमेड उत्तरं घ्यायला आवडतात. त्यामुळं काय झालंय, म्हणजे जसं उदाहरणार्थ शेतीमधलं जर एखादं आपल्याला समस्या भेडसावायला लागली तर आपण इस्रायलकडे जातो. आता इस्रायल हा किती आपल्यानंतर जन्माला आलेला एक छोटासा, अगदी छोटा म्हणजे एखाद्या जिल्हा एवढा देश आहे, पण तरी सुद्धा आपण समस्या आली की दुसरीकडे जायचं, ही आपली मानसिकताच बनून गेली. आपली आपली उत्तरं शोधणं हे आपल्याला आवडत नाही. ह्या स्टेटमेंटचा इथं मला आठवण होण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाश जो आहे, खरं म्हणजे भारताच्या दृष्टीनं सूर्यप्रकाशापासून ऊर्जा मिळवायचे दोन मार्ग आहेत. एक तर आपल्याला माहित आहे की आजकाल सगळीकडं सोलर पॅनल्स वापरली जातात, ज्याला फोटोव्होल्टाईक पॅनल म्हणतात. आणि फोटोव्होल्टाईक पॅनल वापरून डायरेक्ट सूर्यप्रकाश त्या पॅनलवर पडलं की त्याचं आपल्याला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण करून मिळतं, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल वापरले जातात. पण आपण खरं म्हणजे याच्यापेक्षा दुसरा जो मार्ग आहे, ज्याला सोलर थर्मल, म्हणजे आपल्याला फक्त गरम पाणी आंघोळीपुरतं मिळवण्यासाठी जे वेगवेगळ्या बिल्डिंगवर बसवलेलं दिसतं, तर तोच फक्त त्याचा उपयोग माहिती आहे. पण आपल्याकडे जर 250-300 दिवसाचा सूर्य, आणि तो सुद्धा इतक्या अधिक इन्सिडेंट पॉवरचा, जो 4 ते 7 किलोवॅट आवर पर मीटर स्क्वेअर इतक्या हाय इंटेन्सिटीचा अवेलेबल आहे, तर खरं म्हणजे सोलर फोटोव्होल्टाईक ही आपल्यासाठीची खरं म्हणजे टेक्नॉलॉजीच नाही. आपण खरं डेव्हलप करायला पाहिजे होती ती सोलर थर्मल हा रूट खरं म्हणजे आपण डेव्हलप करायला पाहिजे होता, जो आपल्या भारताच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात जास्त. पण सोलर थर्मलवर आपण काम करत नाही, कारण सोलर फोटोव्होल्टाईक इतकं फास्ट डेव्हलप झालं आणि त्याची आपल्याला माहिती आहे की पर युनिट कॉस्ट आता इतकी कमी कमी होत आली की सोलर पॅनल स्वस्त झाली. त्यामुळे जी स्वस्तात मिळणारी टेक्नॉलॉजी आहे ती आपण चटकन अडॉप्ट करतो, आणि त्यामुळे आज आपल्याला सगळीकडे दिसतं की सोलर फोटोव्होल्टाईकच्या माध्यमातून आपण मोठे मोठे मेगावॅट स्केलचे प्लांट्स भारतामध्ये आता उभे राहत आहेत. पण कधीही आपल्या दृष्टिकोनातनं ज्याच्यावर आपण काम केलं पाहिजे ते म्हणजे सोलर थर्मल हा आपल्यासाठी जास्त ऍडव्हान्टेजचा, जास्त उपयुक्त असा मार्ग असू शकतो. असो, हे जाता जाता वाटेत आलेलं खरं म्हणजे सगळं त्याच्यावरचा उहापोह आहे. पण आपण बघतोय ते मुख्य म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी पंचमहाभूत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या भारताचा एकूण त्याच्यामध्ये भारत श्रीमंत आहे हे का, हे आपण बघतोय. त्यातलं हे फायर, तेज ह्याच्यावर राहतात. पुढची जी दोन आहेत ती मी एकत्र केली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, स्पेस आणि एअर. आता भारताचं खरं म्हणजे आणखी एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे भारत हा जगातला श्रीमंत देश आहे हे म्हणताना या शेवटच्या दोन ह्याच्यामध्ये सुद्धा आपली श्रीमंती लक्षात येते. भारत हा असा एक देश आहे ज्याच्यामध्ये भारतामध्ये 15 अॅग्रो क्लायमॅटिक झोन आहे. आता हे इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले अॅग्रो क्लायमॅटिक झोन, इतकं व्हेरिएशन हे जगात कुणाकडेच नाही. म्हणजे तुम्ही बघा, साधा विचार केला तर आपल्याकडे कोणत्या प्रकारचं हवामान नाही असं जर आपण शोधायला लागलं तर एकही आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, समजा तुम्हाला बर्फ पाहिजे, बर्फाच्छादित भाग पाहिजे, आमच्याकडे हिमालयन रिजन आहे. तुम्हाला वाळवंट पाहिजे, ठीक आहे, आमच्याकडे वाळवंट आहे. 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. तुम्ही जे काही म्हणाल, मी यातले थोडे नमुने या प्रेझेंटेशन मध्ये ठेवलेत. 15 अॅग्रो क्लायमॅटिक झोन आहेत, त्यातले 4-5 मी इथं मांडलेत. वेस्टर्न हिमालयन रिजन आपल्याकडे आहे, जिथे टेम्परेचर तुम्हाला 5 डिग्री ते 30 डिग्री आहे. अॅन्युअल रेनफॉल व्हेरीज फ्रॉम 75 सेंटीमीटर टू 150 सेंटीमीटर आहे. लोअर गँगेटिक प्लेन रिजन आहे, जिथं तुम्ही जर टेम्परेचर बघायला गेलं तर जुलै ते टेम्परेचर व्हेरी जे होतं ते 26 ते 41 डिग्री, म्हणजे मगाशी आपण हिमालयात बघितलं ते 5 डिग्री ते 30 डिग्री, तर 26 ते 41. ऍव्हरेज अॅन्युअल रेन 100 ते 200 सेंटीमीटर, मगाशी होता 75 ते 150 सेंटीमीटर. अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याकडं 15 अॅग्रो क्लायमॅटिक झोन एका आपल्या टापूमध्ये, भारतामध्ये, आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं इतकं व्हेरिएशन असलेलं, आणि त्यामुळं श्रीमंतीचं खरं म्हणजे एक जे वरदान आपल्याला लाभलेलं आहे ते ह्या 5 याच्यामध्ये लाभलेलं आहे. आणि त्यातलं हे स्पेस आणि एअर, आप, तेज, वायू, आकाश हे त्यातलं झालं. इंडिया हॅज 4 सीझन्स, हे पण आणखी एक वैशिष्ट्य आहे आपलं. जगात कुणाकडेच इतके सीझन नाहीत. आपल्याकडे बघा, जगामध्ये फक्त रेनी सीझन असतो आणि त्यानंतर समर असतो. आपल्याकडे विंटर आहे जानेवारी ते फेब्रुवारी, समर आहे मार्च, एप्रिल, मे, त्यानंतर मान्सून आहे, प्रत्यक्ष मान्सून, रेनी सीझन ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर पोस्ट मान्सून पण आहे. म्हणजे आपला मान्सून आपल्या देशामध्ये आत शिरतो, पार उत्तरेपर्यंत जातो आणि परत येतो, पोस्ट मान्सून पिरियड.
ऑक्टोबरच्या आसपास. त्यामुळे अशा प्रकारचे इतके सीझन असलेला असा पण आपला देश आहे. आणि त्यामुळे माझं जे स्टेटमेंट आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे खरं म्हणजे 5 महत्वाची जी तत्व आहेत ज्याच्यावर ही सगळी सृष्टी उभी आहे, त्या बाबतीत आपण जर आपल्या देशाची तपासणी केली तर तरी सुद्धा आपलं लक्षात येतं की जगातली सगळ्यात जास्त श्रीमंती आपल्याकडे आहे. अडचण ही आहे की ही श्रीमंती आपल्याकडे आहे हेच आपल्याला खरं म्हणजे कधी जाणवत नाही, त्याच्यावर आपण विचार करत नाही. आणि आत्मविश्वास आपल्यामधला जो आहे तो मधल्या काही अनेक कारणांमुळे असेल पण तो कमी झालाय. आणि त्यामुळे आपण नेहमीच समस्या आपल्याला निर्माण झाली की दुसऱ्याकडे जायचं, ह्याच्याकडे आपला कल असतो. आता ही जरी पंचमहाभूतांची स्थिती, ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखी एक गोष्ट मला खरं म्हणजे मांडायची आहे, जी खरं म्हणजे एनर्जी आहे, पण ज्याच्या बाबतीत फार कधी विचार झाला नाही. तर ती आपण काय ती बघूया, आणि ती म्हणजे आहे मनुष्यबळ. आता ह्या बाबतीतही आपण खरं म्हणजे श्रीमंत आहोत, पण ही श्रीमंतीची बाब आहे असं आपल्याला आजपर्यंत कधी वाटलंच नाही. कारण आपल्याला कोणत्याही समस्येबद्दल आपली चर्चा चालू झाली, मग ती मित्रांमध्ये असो किंवा एखाद्या सिरियसली चालणाऱ्या कॉन्फरन्समध्ये असो, तर त्यावेळेला त्या समस्येचं खरं मूळ कारण काय असं जेव्हा चर्चा होत 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 शेवट येतो, त्यावेळेला म्हणलं जातं की काय करणार, आमची लोकसंख्याच इतकी भयंकर आहे की त्या लोकसंख्येच्यामुळं आमच्याकडे हे सगळ्या सुधारणा होऊ शकत नाहीत, आमची अशी डेव्हलपमेंट होत नाही. कारण जगाने आपल्याला डेव्हलपमेंटचे पण एक वेगवेगळे पॅरामीटर आपल्या समोर ठेवलेत, जे आपण स्वतःचे खरं म्हणजे निर्माण केले पाहिजेत असं मला वाटतं, पण त्याच्यावरही आपण कधी विचार केला नाही. जगाने जे डेव्हलपमेंटचे पॅरामीटर आपल्याला पर कॅपिटा नावाचं एक भूत उभं करून आपल्या समोर ठेवलं, त्या याच्यावर आपण वाहत जातो आणि हळूहळू आपण म्हणतो की आमच्या सगळ्या समस्यांचं कारण मनुष्यबळ, आमचं पॉप्युलेशन आहे. खरं म्हणजे आपण नेहमीच याच्याकडे एक ओझं म्हणून बघितलं, आपल्याकडचं जे पॉप्युलेशन आहे त्याच्याकडे. ते खरं म्हणजे कधी ना कधी आपण ऍसेट म्हणून बघायला सुरुवात करायला पाहिजे. लायबिलिटीच्या ऐवजी ऍसेट म्हणून बघायला पाहिजे. काय स्थिती आहे हे जर आपण बघितलं तर जगामधली दखल घेण्यासारखी साधारण 204 खरं म्हणजे राष्ट्र आहेत. राष्ट्राच्यापेक्षा जास्त आहेत, पण दखल घेण्यासारखी म्हणलं तर 204 देश आहेत. त्यातलं भारत आणि चीन असे 2 देश आहेत की ज्यांचं मनुष्यबळ 100 कोटी पेक्षा जास्त आहे. 9 देश असे आहेत की ज्यांची लोकसंख्या 10 ते 100 कोटी याच्यामध्ये आहे. 36 देश असे आहेत की ज्यांची लोकसंख्या 1 ते 10 कोटी याच्यामध्ये आहे. आणि 157 सगळ्यात मोठा आकडा आहे हा, 157 देश असे आहेत की ज्यांचं एकूण पॉप्युलेशन, ज्यांची लोकसंख्याच 1 कोटीपेक्षा कमी आहे. आपलंच आणि चायना हे 2 देश असे आहेत की 100 कोटीपेक्षा जास्त आहे. आता ह्याच्यामध्ये एक गंमत म्हणून इथं कंपॅरिझन करण्यासाठी आपली जी भारतीय रेल्वे आहे, इंडियन रेल्वे आहे, या इंडियन रेल्वेमधून रोज प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या आहे 1,35,00,000. आता तुम्ही विचारात घ्या की जगातल्या 157 देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त लोक फक्त भारतातल्या रेल्वेत रोज बसतात. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मनुष्यबळ आहे, पण आपण त्याच्याकडे मनुष्यबळ म्हणून कधी बघितलं नाही. आपण नेहमी हे जे पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशनची नेहमी आपल्याला काय म्हणतो त्याच्यावर ती आपली लायबिलिटी असं आपण समजत आलो. आणि याच्यामुळं झालं काय तर खरं म्हणजे आपण आपल्याकडचं जे मनुष्यबळ आहे ते वापरून वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला हव्या तशा आपण आपल्या डेव्हलप करायला पाहिजे होते. म्हणून इथं खरं म्हणजे एक नमूद करतो ज्याच्यावर आपण कधीतरी पुन्हा एकदा बोलू, ते म्हणजे टेक्नो नॅशनलिझमचा खरं म्हणजे आपण पुरस्कार करायला पाहिजे होता. राष्ट्रीय आपली काय म्हणतो त्याला टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं, तंत्रज्ञान विकसित करणं याची आवश्यकता होती. आपण मग अशी म्हटलं तसं समस्या पडली की दुसरीकडे जायचं, याची सवय लागल्यामुळं आपल्या गोष्टी आपण डेव्हलप केल्या नाहीत. पण जेव्हा जेव्हा आपल्याला चॅलेंज केलं गेलं त्यावेळेला आपण हे करूनही दाखवलंय. म्हणून म्हटलं की टेक्नो नॅशनलिझम हा एक खरं म्हणजे एक वेगळा विषय आहे ज्याच्यावर आपल्याला पुन्हा कधीतरी उहापोह करता येईल. यातला आणखी एक ज्याची चर्चा सध्या खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते ती म्हणजे ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. तर त्या बाबतीतही खरं म्हणजे या स्लाइडमध्ये मी मुद्दाम लिहिलंय की मेजॉरिटी इंडस्ट्रियलाइज्ड नेशन्स जे आहेत तर ते सगळे आता म्हातारे व्हायला लागले. 2020चं ॲव्हरेज एज जे भारतीयांचं आहे ते 28 आहे, जपानचं आहे ते 46 आहे, युरोपमधल्या सर्व राष्ट्रांचं साधारण 44 आहे, अमेरिकेचं 42 आहे आणि चायनाचं आहे ते 37 आहे. आता हे जर बघितलं
तर आपल्या लक्षात येईल की जगातला सगळ्यात तरुण देश हा खरं म्हणजे भारत आहे. आणि हे ऍडव्हान्टेज आपल्याला साधारण 2020 ते 2030 जास्तीत जास्त आपण अगदीच खेचून म्हणलं तर 2035 इथपर्यंत आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आपणही म्हातारे व्हायला लागणार आहे. आपलंही ऍव्हरेज वय हे वाढत जाणार. पण सध्या आपण जगातले सगळ्यात तरुण देश असं आपलं वर्णन करू शकतो. त्यामुळे मनुष्यबळ पहिली जी आपण बघितली ती पंचमहाभूत बघितली, त्याच्या बाबतीत आपल्या देशाची स्थिती आपण सगळी तपासली आणि लक्षात आलं आपल्या की पंचमहाभूतांच्या बाबतीत, आणि ही म्हणजे खरं म्हणजे बेसिक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. म्हणून ह्याच्याशी ह्या ऊर्जा च्या ह्या सत्रामध्ये ह्याचा विचार पहिल्यांदा करणं हे मला आवश्यक वाटलं. तर ह्या सगळ्यांच्या बाबतीत आपण बघितलं त्यावेळेला ह्या पंचमहाभूतांच्या बाबतीत भारत हा सगळ्यात श्रीमंत आहे. आणि हे 6वं मनुष्यबळ जे आपण नेहमीच लायबिलिटी म्हणून घेतलं, ते खरं म्हणजे आपण ऍसेट म्हणून याच्याकडे बघितलं असतं, किंवा आजही आपण बघू, कारण अजूनही आपण तरुण आहोत, तर आपल्याला हे मनुष्यबळ खूप उपयोगी पडू शकतं. आणि आपण अनेक वेळेला सिद्धही करून दाखवलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला चॅलेंज केला जगाने, त्यावेळेला आपण आपली आपली टेक्नॉलॉजी उभी केली. म्हणून टेक्नो नॅशनलिझम या विषयाचा इथं मी उल्लेख केला. आता हे आपलं जे आजचं सत्र आहे याचा थोडासा शेवट करताना मी आणखी एक म्हणेन की ऊर्जेच्या बाबतीत आणि एकूणच डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये थोडंसं जर बघितलं तर ह्या स्लाइडमध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये द ग्राफ ऑफ डेव्हलपमेंट असा मी मुद्दा मांडलाय. तर काय आपल्या लक्षात येतं की वेगवेगळे एनर्जी रिसोर्सेस, म्हणजे पारंपरिक याच्या बाबतीत मला हे जरा स्टेटमेंट करायचंय, तर ते खरं म्हणजे या ग्राफच्या माध्यमातून एक्स आणि वाय ऍक्सिसला आपण बघितलं तर ते डाऊनवर्ड आपल्याला दिसतंय. एनर्जी रिसोर्सेस कमी कमी होत चालले. नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच एनर्जी रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस, आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोडायव्हर्सिटी, ही सगळी कमी कमी होत जाताना दिसती. आणि डेव्हलपमेंटच्या ह्या विचित्र शर्यतीमध्ये जे वाढत चाललंय ते आपल्याला दिसतंय ते पोल्युशन, वेस्ट आणि कन्झम्पशनची हाव. आपल्याला असं वाटतं की जो जास्तीत जास्त कन्झम्पशन करतो तो सर्वात जास्त श्रीमंत, तो सर्वात जास्त सुखी, अशी एक विचित्र एकूण डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये भरून ठेवली आहे. त्यामुळे जे वाढत चाललंय ते पोल्युशन, वेस्ट आणि कन्झम्पशन. आणि ह्याच स्लाइडमध्ये खाली उजव्या कोपऱ्यात जे दिसतंय ते उपभोग म्हणजे समाधान नव्हे, इज नॉट इक्वल टू समाधान, हे दाखवणारं एक छोटीशी स्लाइड मी टाकली आहे. मला वाटतं ह्या पहिल्या भागामध्ये मी ह्या ऊर्जेसंबंधीची काही प्रायमरी गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. त्यामुळं पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष पारंपरिक ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, भारताची सध्याची एकूण ऊर्जेची आवश्यकता किती आहे, कोणकोणत्या प्रकारनं आपण ऊर्जा मिळवतो, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये आणखी डिटेल ह्या सगळ्याकडे आपण बघूया असं मला वाटतं.